ज्येष्ठा गौरीची कहाणी फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पार्वती देवी कैलासावर भगवान शंकरांसोबत राहत होती. एकदा तिला आई वडिलांच्या माहेरी जाण्याची खूप इच्छा झाली. तिने भगवान शंकरांना विचारले, नाथा, मला माहेरी जायचं आहे, परवानगी द्या. तेव्हा शंकर म्हणाले, गेलीस तरी चालेल, पण आधी तुझ्या मोठ्या बहिणी ज्येष्ठा हिच्याकडे जाऊन ये. तिचा आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचं आहे. पार्वतीने तसं मान्य केलं. ती आपल्या बहिणीकडे गेली. ज्येष्ठा गौरीने बहिणींचं खूप प्रेमाने स्वागत केलं. सुवासिक फुलं दिली, गोड पदार्थ दिले आणि मनापासून तिची सेवा केली. पार्वती देवी खूप आनंदली आणि म्हणाली, बहिणी, मला तुझं सौंदर्य, तुझं सौभाग्य, तुझी भरभराट खूप आवडली. मला हे सर्व लाभावं असं वाटतं. तेव्हा ज्येष्ठा गौरी हसून म्हणाली, बहिणी, फक्त तुलाच नाही तर माझ्या घरी येणाऱ्या, मला पूजणाऱ्या प्रत्येक स्त्रीला मी माझं सौभाग्य आणि समृद्धी देईन. ज्यांनी मला मनोभावे आमंत्रण दिलं, पूजलं, त्यांच्या घरी सदैव सुख, शांती, ऐश्वर्य नांदेल. तेव्हापासून दरवर्षी गणपती बाप्पाच्या आगमनानंतर ज्येष्ठा गौरी घरी आणण्याची परंपरा सुरू झाली. स्त्रिया त्यांना सुंदर साड्या, दागिने घालून सजवतात, फुलांनी अलंकार करतात, आरती पूजन करून भरगच्च नैवेद्य दाखवतात. ज्येष्ठा गौरी म्हणजे समृद्धी, ऐश्वर्य आणि सौभाग्याचं प्रतीक. त्यांच्या पूजनाने घरातील सर्वांना आनंद आणि भरभराट मिळते. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या भक्ती स्पर्श या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.